तर हॅलो बच्चो, हा एक क्वेश्चन तुमच्या एसएससी स्टडी सर्कलमध्ये आलेला मॅथ्सचा आहे. तर कॅल्क्युलेट द मीन ऑफ द फॉलोइंग डाटा यूजिंग डायरेक्ट मेथड एंड स्टेप डेविएशन मेथड. ठीक है, तो यहाँ पे देख लो आपको क्या बोला है कि आपके पास कुछ क्लासेस है और कुछ फैमिलीज है, उनका वीकली एक्सपेंडिचर बताया है और आपको क्या निकालना है, इसका मीन निकालना है बाय यूजिंग डायरेक्ट मेथड. तर डायरेक्ट मेथडचा एक फॉर्म्युला होता, आठवत असेल तर लक्षात घ्या की काय होता. आपल्याला जर मीन काढायचा असेल तर मीन विल बी समेशन ऑफ एफ आय एक्स आय डिवायडेड बाय समेशन ऑफ एफ आय. फेअर एफ आय म्हणजे काय झाला, ही जी फ्रिक्वेन्सी असणार आहे त्याचा सम, त्याच्यानंतर एक्स आय म्हणजे काय तर याचा क्लास मार्क. तर क्लास मार्क कसा फाइंड आउट केला जातो, तर लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट डिवायडेड बाय 2. तर आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करून बघूयात की याचा मीन काय येतं. तर जसं आपल्याला हवं होतं तसं आपण इथं कॉलम बनवून घेतले 200 टू 250 250. त्याच्यानंतर जो क्लास मार्क आहे तो काय होणार आहे 200 प्लस 250 डिवायडेड बाय 2. नंबर ऑफ फॅमिलीज ऑलरेडी गिवन आहेत, त्यांची जर ॲडिशन केली तर ॲडिशन येते 603. देन एक्स आय इंटू एफ आय 225 इंटू 5 गोज टू 1125, 275 इंटू 61 16775. या सगळ्यांची जर ॲडिशन केली तर 235275. सो आता आपला फॉर्म्युला काय सांगेल आपल्याला, या सगळ्यांचं काय करायचं आपल्याला, जस्ट अ सेक. आपल्या फॉर्म्युलाने आपल्याला काय सांगितलंय की याच डिवायडेड बाय दिस डिवायडेड बाय दिस करून घ्या, म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे, मीन मिळणार आहे. सो मीन इथं दिलेला आहे 235 डिवायडेड बाय 605. हा असेल आपला मीन 390 बाय 0.17. त्याच्यानंतर त्याने अजून एक गोष्ट सांगितले विच इज स्टेप डेव्हिएशन मेथड. आता स्टेप डेव्हिएशन मेथडमध्ये आपल्याला कॉलम कोणकोणते बनवायचे आहेत हे बघून घ्या. आपला विकली एक्सपेंडिचर विल बी ॲज इट इज. क्लास मार्क आपण दोघांची ॲडिशन केली, डिवायडेड बाय 2 केला, क्लास मार्क आला. त्याच्यानंतर नंबर ऑफ फॅमिलीज आपल्याकडे ऑलरेडी होते ज्यांची ॲडिशन 603 आपण मगाशीच केलेली आहे. आता इथे आपल्याला एक कॉलम फक्त ॲड करायचा आहे विच इज डी आय. आता हा डी आय म्हणजे काय, तर आपण काय करतो, एक ॲज्युम मीन घेतो. आपण कन्सिडर करतो की यातला कोणतरी एक ॲज्युम मीन असेल, मग आपण काय कन्सिडर केला, सपोज 375 विल बी ॲज्युम्ड मीन. त्याच्यानंतर डी आय काय होतो, तर एक्स आय मधून आपण जो ॲज्युम मीन असेल त्याला मायनस करतो. 225 मायनस 375 150. अशा पद्धतीने हे कॉलम बनवून घेतला. आता हा कॉलम मी माझ्या कॅल्क्युलेशन इझिनेससाठी बनवला आहे. त्याच्यानंतर पुढे आलो आपण तर समेशन ऑफ यू आय एफ आय म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन. जर मी हा वाला फॉर्म्युला यूज केला असता ए आय समेशन ऑफ एफ आय डी आय डिवायडेड बाय समेशन ऑफ एफ आय, हा वाला फॉर्म्युला आपला ॲज्युम्ड मीनचा आहे. ए म्हणजे काय आहे तर 375 जी व्हॅल्यू आहे. पण एफ आय डी आय जर मी विचार केला तर थोडासा विचार करा, हे 150 इंटू 5 करावं लागेल, 100 इंटू 61 118 इंटू 50. थोडासा त्रास होईल, त्याच्यामुळे मी थोडंसं फॉर्म्युलाला चेंज करतोय. इथं मी एक कॉलम ॲड केला आहे डी आय डिवायडेड बाय एच म्हणजे डी आय डिवायडेड बाय 15. लास्ट जे आन्सर येणार आहे त्याला मी 50 ने मल्टिप्लाय करून देईन, म्हणजे मला थोडंसं कॅल्क्युलेशनमध्ये इझी पडेल. मग आपण त्यावेळेला टर्म्स बघून घेऊयात कशा आल्या. तर बेसिक गोष्ट बघा, आपण ॲज्युम्ड मीन काय पकडला आहे 375 पकडलेला आहे. हा आपला ॲज्युम मीन आहे. आपला जो कॉलम आला होता त्या हिशोबाने डी आयची व्हॅल्यू एक्स आय मायनस ए. मग आता एचची व्हॅल्यू आपण 50 पकडली, म्हणजे चेक करा आपला जो समेशन ऑफ एफ आय होता आपण लास्ट ह्याच्यामध्येच काढला होता 603 आहे. आपला यू आय एफ आय याची व्हॅल्यू समेशनमध्ये किती आली 183 आले. आणि आपला जो आपण आपल्या कन्सिडरेशनसाठी घेतला होता तो 183 डिवायडेड बाय 603 0.303. आणि जसं मी म्हणलं होतं मी लास्ट माझ्या ह्याच्यामध्ये जो 50 ने डिवाइड केला होता, इथं जो आपला एच होता ज्याने मी 50 ने डिवाइड केला होता तो पुन्हा मल्टिप्लाय केला 0.303 ला. 375 प्लस 50 इंटू हे म्हणजे 375 प्लस 15.15 गोज टू 390.15. मग दोन्ही वाल्या व्हॅल्यूजने जो आलाय मीन तो सेम आहे. आता याच्याबद्दल जर जास्त माहिती हवी असेल म्हणजे हा कसा सॉल्व्ह करायचा तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू.